सरकारमध्ये भारतीय जनता पक्षाचे आमदार घेणार होते, त्यावेळेस मी यांचा डाव मोडला, यांचा टांगा पलटी करून टाकला, यांचा टांगा पलटी केला. आणि कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. महायुतीचं सरकार आणलं, महायुतीचं सरकार. बसा 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 बसा. औरंगजेबी विचार तुम्ही सोडा. औरंगजेबीचे अरे तुम्हाला नोटीस आली, तुम्हाला नोटीस आल्यानंतर तुम्ही गेले. हे एक मिनिट तुम्ही बसा खाली. बसा ना जरा. आपण का उभे आहेत? आपण का उभे आहेत? बसा ना जरा. आपण हेमंत पाटील जरा खाली बसा. गिरीश महाजन आपण खाली बसा. खाली बसा. हेमंत पाटील खाली बसा. अरे आपण बसा जरा. सगळे खाली बसला ऐकतात. उपमुख्यमंत्री सरकारची भूमिका 289च्या अनुषंगाने आपल्याला देत आहेत. मला वाटतं की त्यांचं बोलणं कंप्लीट झाल्याच्या नंतर आपण पुढे जाऊया. परंतु शासनाची भूमिका आपल्या 289च्या अनुषंगाने जर बोलले असतील तर आपलं नाव घेतलं नाही. आपण कोणत्या मुद्दे बोलणार? अरे सत्तेसाठी हे लाचार झाले. सत्ता मिळावी म्हणून तुम्ही बाळासाहेबांनी ज्या काँग्रेसला लांब ठेवलं त्या काँग्रेस बरोबर बसले. औरंगजेबी विचार तुम्ही घेतले, बाळासाहेबांचे विचार सोडले, शिवाजी महाराजांचे विचार सोडले. अरे तुम्ही काय शंभूराज. आणि म्हणून तुम्हाला सांगतो, आणि या एकनाथ शिंदेने धाडस केलं, शिवसेना वाचवली, धनुष्यबाण वाचवला, म्हणून 80 पैकी 60 जागा आल्या. तुम्ही 100 लढवल्या, 20 जागा आल्या तुमच्या बरोबर. आणि म्हणून तुम्हाला जनतेने धडा शिकवलेला आहे. जनतेने धडा तुम्हाला शिकवलाय. जनतेने तुमची जागा दाखवली आहे. आपण बसा. विरोधी पक्षात आपण जरा बसा. जनतेने तुमची जागा दाखवली आहे. आणि तुमच्यात हिंमत असेल तर सांगा. आपण असं करणार, टॉर्चर करणार, त्यावेळेस आपण भाषणामध्ये व्यत्यय येत असताना दोन्ही बाजूच्या सदस्यांनी असं उभं राहणं योग्य नाहीये. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये याकूब मेमन याची कबर सजवली. तुम्ही लोकसभेच्या निवडणुकीत पाकिस्तानचे झेंडे नाचवले. तुम्हाला लाज वाटली पाहिजे. अरे हिंदुत्वाचं नाव घ्यायला लाज वाटली पाहिजे. आणि म्हणून या एकनाथ शिंदेने धाडस केलं, हिंदुत्वाचं सरकार आणलं. हिंदुत्वाचं सरकार, बाळासाहेबांच्या विचारांचं सरकार आणलं. 2.5 वर्ष आम्ही महायुतीचा कारभार केला. 2.5 वर्ष महायुतीचं सरकारने काम केलं, म्हणून तुमचं विरोधी पक्ष नेता पण गेलं. अरे तुमचं काही गेलं. आणि तुम्हाला जेव्हा अरे एक अंदर की बात है. सभापती महोदय, मला एक गोष्ट बोलायला सांगा. सभापती महोदय, यांचे प्रमुख पण मोदी साहेबांना जाऊन भेटले. मला माफ करा. मोदी साहेबांना भेटले, मला म्हणाले आम्ही पुन्हा येतो. इकडे येऊन पलटी मारली. तुम्ही पण गेले होते. तुम्हाला जेव्हा नोटीस आली तेव्हा तुम्ही गेले होते. आणि तुम्ही म्हणाले मला याच्यातून सोडवा. नंतर सुटल्यावर तुम्ही पलटी मारली. ही मला गोष्ट माहित आहे. आणि म्हणून सांगतो तुम्हाला, आम्ही जे केलं ते खुलेआम केलं. आम्ही लपून छपून गेलो नाही. जे केलं, जेव्हा शिवसेना धोक्यात आली, धनुष्यबाण धोक्यात आला, बाळासाहेबांचे विचार धोक्यात आले, हिंदुत्व धोक्यात आलं, तुम्ही औरंगजेबी विचार स्वीकारले, त्यावेळेस आम्ही सरकार पलटी केलं. तुमचा टांगा पलटी करून टाकला. तुमचा टांगा पलटी केला. अरे शेर का
अरे त्याला वाघाचं हे करायला वाघाचं काळीज लागतं, वाघाचं काळीज लागतं. अरे लांडगा वाघाचं कांदडं पाकून, एक मिनिट, लांडगा वाघाचं कातडं पांघरून वाघ होऊ शकत नाही. याला वाघाचं काळीज लागतं. शेर का बच्चा है, शेर का बच्चा, खुलेआम किया. हिम्मत है तुम्हारे में. अरे जनता ने तुम्हारे को दिखाई दिया, जनता ने दिखाया, तुम्हारी जगह दिखा दी. तुम्हाला विधानसभेच्या जागा 100 लढवल्या, 20 जिंकल्या. या पठ्ठ्याने 80 लढवल्या, 60 जिंकल्या. अरे तुम्ही काय लढवणार? तुम्हाला भूमिका बदलली. यांनी शिवाजी महाराजांची भूमिका बदलली, बाळासाहेबांची भूमिका बदलली. तुम्ही हिंदुत्वाचे विचार सोडले म्हणून घरकाना घाटका झाले, घरकाना घाटका. इधर कभी नाही, उधर कभी नाही. आणि म्हणून परब साहेब, तुमचा इतिहास मला माहित आहे. मला बोलायला लावू नका. मी बोलत नाही. मी कधीही कमरेच्या खाली वार करत नाही. मला सगळं माहित आहे. अंडी पिल्ली सगळी माहित आहे. कोण कुठे गेला, कशाला गेला हेही मला माहित आहे. हा एकनाथ शिंदे ज्यांनी केलं, खुलेआम केलं, खुलेआम. मी तुमच्या पक्षप्रमुखांना सांगितलं होतं, तुम्ही आता शिवसेना आणि भाजप युती करा. मी मुख्यमंत्री होणार होतो. 5 वेळा सांगितलं. का मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीमध्ये एवढा मोह झाला? का झाला? जे बाळासाहेबांनी सांगितलं होतं करू नका, काँग्रेस बरोबर जाऊ नका, तुम्ही का गेले? मोहापायी, सत्तेसाठी. मग मोह कोणाचा? अरे आम्ही तर सत्तेवर लात मारली. आम्ही तर मंत्रीपद सोडलं 8 लोकांनी. तुम्ही सोडणार का मंत्रीपद? आम्ही मंत्रीपद सोडलं 8 मंत्र्यांनी. आम्हाला काय माहित होतं की आम्ही काय होणार आहे आमचं. आणि म्हणून आम्ही एकतर लढून जिंकू किंवा एकतर लढून शहीद होऊ, असं म्हणून आम्ही लढलो. तुम्ही आम्हाला काय सांगताय? आणि म्हणून परब साहेब, तुमचा माझा काय वाद नाहीये, पण तुम्ही एकच आहे, जे बोलाल की तुम्ही नोटीसला जाऊ घाबरून पळाले, हे पळाले, ते पळाले, आतलं मला सगळं माहित आहे. कुणाची नोटीस थांबवायला काय काय केलं सगळं मला माहित आहे. त्याच्यावर तुम्ही जाऊ नका. तुम्ही फक्त बघा, मी तुम्हाला काय म्हणालो नाही, सभागृहामध्ये तुम्ही देखील काहीतरी बोलला होता असं मी बोललो. काय, कशावर? छळ झाला. तुम्ही इथं बोलले होते ना, बसून बोलू नका. संभाजीराजे, मी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि देवेंद्र फडणवीसांच्या बद्दल बोललो की त्यांनी म्हणाले की औरंगजेबासारखा क्रूर प्रशासक मुख्यमंत्री आहेत. मी त्याच्यावर सुरू केलं ते, म्हणजे मी बोललो त्यांचे काय डोळे काढले, त्यांची काय जीभ छाटली, त्यांची काय नख उपटली, त्यांची काय कातडी सोडली, काय केलं देवेंद्र फडणवीसांनी, मुख्यमंत्र्यांनी काय केलं? सोलायला पाहिजे होती. आणि मग मी म्हणालो आणखी कोणाचा तुमचाही छळ झाला. तुम्ही जेव्हा उठायला उभे राहिले तेव्हा मी बोललो तुमचाही छळ झालाय का? तुम्ही जेव्हा असं नाही, तुम्ही जेव्हा उठायला बोलायला उभे राहिले, त्यामुळे मी सांगतो, तुमचं नाव नाही घेतलं मी बघा. आणि म्हणून मी सांगतो, मी जे करतो, प्रसाद लाड खाली बसा. सभापती महोदय, मला कोणाच्या बद्दल काही कधीही, मला जोपर्यंत कोणी डिवचत नाही तोपर्यंत मी कुणाची कळ काढत नाही. परंतु मला मात्र डिवचल्यानंतर माझ्या अस्तित्वाला जर कोणी चॅलेंज केला तर मी जे आहे सभापती महोदय खुलेआम करतो. कधी लपून छपून मी काय केलेलं नाही. जे केलं ते दुनियाने बघितलं. एका राज्याने नाही, देशाने नाही, जगातल्या 33 देशाने त्याची नोंद घेतली. कोण आहे? एकनाथ शिंदे. मी तर बोललो मी छोटा कार्यकर्ता आहे, बाळासाहेबांचा कार्यकर्ता, आनंद दिघे साहेबांचा शिवसैनिक आहे. पण जेव्हा मला तुम्ही हलक्यात घेतलं त्यावेळेस मग मी केलं. आणि म्हणून
म्हणून सचिन 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 भाऊ तुम्हालाही बरंच काय माहित आहे, तुम्ही शांत राहा. आणि म्हणून मिलिंदला काय हा. पायऱ्यांवर काय होतं त्याच्यावर बोलण्याचा काय अर्थ आहे? सभागृहामध्ये जाऊन अगर कोणी अशा पद्धतीची काय मागणी केली असती, माझं नाव घेऊन माझं नाव घेऊन मी सभागृहामध्ये सकाळी 11:10 पासून उपस्थित आहे. एकाने पण माझं नाव घेतलेलं नाही. कोणीही माझ्या नावाचं नोटीस दिलं तर मी कशाला उत्तर देऊ? विरोधक नितेश राणेंना घाबरतात असं म्हणावं. तर तुम्ही विरोधकांना इथे बोलवा, त्यांना चहा नाश्ता द्या आणि त्यांना विचारा. तर मत्स्य खात्याचा मंत्री म्हणून मासे पण पाठवतो. राजीनाम्याची देखील मागणी आता कोणी केली मॅडम? एक अधिकृत सभागृहामध्ये कोणी अशी मागणी केलेली मी ऐकलेली नाही. तुमचे कॅमेरा लागलेले आहेत, सभागृह तुम्ही सकाळपासून कव्हर करताय. कोणी अशी मागणी केलेली ऐकली आहे का? मी कशाला उत्तर देत बसू जी मागणी झालेली नाही तर. कुठले विरोध? अरे मला जी काय फोटो कोणीतरी दाखवला मागे विरोधक, त्याच्यामध्ये आमचे सत्ताधारी पण आमदार होते. एक 7-8 टकली कोणतरी बॅनर माझा फोटो लावून वापरत होते. त्याला कोणा काय मागणी करायची? एवढी मोठी मागणी करू नका हो, चुकून सरकार बिरकार पडेल. बजरंग दल आणि VHP यांनी जे आंदोलन नाही एक मराठी संपून काल VHP आणि बजरंग दल यांनी जे आंदोलन केलं त्याचा परिपाक म्हणून काल रात्री ती दंगल नागपुरात पेटली असं विरोधकांचं म्हणणं आहे. सातत्यानं द्वेषपूर्ण वक्तव्य करणं आणि नाही पण ते सकाळचं जे आंदोलन आहे ते कशासाठी झालं? VHP आणि बजरंग दल आणि हिंदुत्ववादी विचाराचे जे संघटना आहे त्यांनी आंदोलन कशाला केलं? म्हणजे ह्या राज्यामध्ये या मुद्द्यावर आंदोलन करण्याची काय चूक आहे का? की त्याला लगेच तुम्ही संध्याकाळी पोलिसांना मारेपर्यंत तुम्ही वातावरण खराब करणार? म्हणजे एवढं तुम्हाला वाईट वाटलं सकाळचं आंदोलन की तुम्हाला तिथे? मला एक आश्चर्य वाटलं, तिथला एक भाग आहे तिथे रोज एका विशिष्ट धर्माचे लोक पार्किंग करतात. कालच तिथे पूर्ण पार्किंग केली नाही तिकडे. म्हणजे प्री नियोजित होतं का? आता जे आमच्या मुख्यमंत्री साहेबांनी सभागृहामध्ये सांगितलं, ट्रकभर दगड आले कुठून? ट्रकभर दगड तिथे का ठेवलेले आणून? म्हणजे काय उद्दिष्ट होतं त्याच्या मागचं? या सगळ्याची आता चौकशी टप्प्याटप्प्यात होईल. म्हणून तो तुम्हाला सांगितलं, पाकिस्तानातला अब्बा आठवणीत येईल अशा पद्धतीचा आता कारवाई पुढे येणार. यांनी आरोप केलेला आहे की गेले 3 ते 4 महिने सातत्यानं अशी वक्तव्य केली जात आहेत आणि वातावरण निर्मिती करण्यात आलेली. कोणाबद्दल बोलले ते? मी सभागृहामध्ये आता विधान परिषदेतून येतोय इथे. कोणाबद्दल बोलतायत? अंबादास दानवे संघ आणि तुम्ही नाव त्यांनी सभागृहामध्ये घेतलं का कोणाचं? मॅडम तुम्ही एवढ्या ज्येष्ठ पत्रकार आहात, मला दाखवा व्हिडिओ दाखवा. विरोधक रेकॉर्डवर दाखवावं लागेल आता. माझं म्हणणं काय, सभागृह चालू आहे, तुमच्यातले असंख्य लोक वर्षांवरचे सभागृह कव्हर करतात. फ्लोर ऑफ द हाऊसवर ज्याचे विषय चालतात त्याबद्दल स्पष्टीकरण द्यायचं असतं. आता अमेरिकेमध्ये बसून कोणी माझी अगर राजीनाम्याची मागणी केली की इथे बसून ट्रम्पने राजीनामा दिला पाहिजे, हे असं कोणी बोलू शकतं? आमच्यातले असे काही आहेत कलाकार आतमध्ये. नितेश राणे साहेब, अरविंद सावंत यांचे स्टेटमेंट आहे, एका व्यक्तीला मुख्यमंत्री होता आला नाही त्यामुळे एका व्यक्तीला मुख्यमंत्री होता आला नाही त्यामुळेच हे सगळं घडलं का? कोणी? उद्धव ठाकरेला? नाही, त्यांचा रोख एकनाथ शिंदेकडे होता. अच्छा, मला बरं उद्धव ठाकरेला मुख्यमंत्री व्हायला आलं नाही हो. आपण मुख्यमंत्र्यांची भेट अरे बाबा, गुरुवारी संध्याकाळी मी जेवण ठेवतोय. काल नागपुरात एका क्षुल्लक वादातून दंगली पेटल्या आणि त्यावरून आता राजकीय मंडळात सुद्धा अनेक वाद सुरू होत आहेत. आपण नितेश राणेंची भूमिका पाहिली आणि उपमुख्यमंत्र्यांची पाहिली, तर देवेंद्र फडणवीस काय म्हणतात ते पाहूया. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नितेश राणे यांना दालनात बोलवून पुढचे काही दिवस शांत राहण्याचे आदेश दिल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे. आता गेल्या काही दिवसांपासून नितेश राणे हे वादग्रस्त विधान करतायत आणि त्याचमुळे फडणवीसांनी त्यांना तंबी दिली आहे अशी आपल्याला माहिती मिळते.
पुढची बातमी आहे, राज्यात कुणीही दंगा करायचा प्रयत्न केला तर त्यांच्यावर जात धर्म न पाहता कारवाई करण्यात येईल. तसंच जो कोणी पोलिसांवर हल्ला करेल त्यालाही सोडलं जाणार नाही, असा स्पष्ट आणि कठोर इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिले. नागपूरच्या महसूल आणि हौसापुरी परिसरात काल झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर फडणवीसांनी मुंबईत सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात निवेदन दिलं. याच वेळी त्यांनी नागरिकांना शांतता आणि कायदा सुव्यवस्था राखण्याचं आवाहन केलं होतं. रोडमधील नमाज आटोपून 200 ते 250 चा जमाव हा त्या ठिकाणी तयार झाला आणि नारे देऊ लागला. हंसापुरी भागामध्ये 200 ते 300 लोक हातात काठ्या घेऊन दगडफेक करू लागले. त्यांच्या तोंडावर फडके बांधले होते. या संपूर्ण घटनेमध्ये 33 पोलीस जखमी झाले आहेत, ज्यामध्ये 3 उपायुक्त दर्जाचे पोलीस आहेत. त्यातल्या एका पोलीस उपायुक्तावर कुऱ्हाडीने त्या ठिकाणी हल्ला करण्यात आलेला आहे. एकूण 5 नागरिक जखमी झालेले आहेत. 3घांना उपचार करून सोडले आहेत. 2 रुग्णालयात आहेत, यातला एक ICUत आहे. कायदा आणि सुव्यवस्था राखण्याकरता, शांतता राखण्याकरता मी आवाहन करतो आणि त्यासोबत ही देखील चेतावणी देतो की कोणीही या ठिकाणी जर दंगा करण्याचा प्रयत्न केला त्याचा जात धर्म न पाहता त्याच्यावर कारवाई केली जाईल आणि पोलिसांवर जर कोणी हल्ला केला तर त्यांना सोडलं जाणार नाही, त्यांच्यावर कडक कारवाई ही केली जाईल, हे देखील या निमित्ताने मी सांगतो. हे वाद होत आहेत मुंबईत, तर नेमकं नागपूरमध्ये काय झालंय? नागपूरमध्ये ट्रॉली भरून दगड मिळालेत. दंगल घडवण्याचा सुनियोजित पॅटर्न होता, असंच निवेदन मुख्यमंत्री फडणवीसांनी दिलं. ट्रॉली भरून दगड आणल्याचा हाच व्हिडिओ सामच्या हाती आता लागलाय आणि मोठ्या प्रमाणात दगड तसंच शस्त्र जमा करण्यात आली होती, अशी ही माहिती फडणवीसांनी दिली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी विधानसभेत बोलताना काही प्रश्न उपस्थित केले आहेत. ट्रक भरून दगड, पेट्रोल, बॉम्ब आणि इतर घातक शस्त्र वेळेवर कुठून आली? हा सुनियोजित कट आहे. एक विशिष्ट समुदायाला लक्ष्य करण्यासाठी आखलं गेलेलं एक महत्त्वाचं षडयंत्र आहे, असा दावा एकनाथ शिंदेंनी केलाय. नागपूरमध्ये एकीकडे आंदोलन झालं. आंदोलन झाल्यानंतर ताबडतोब पोलिसांनी येऊन मध्यस्थी केली. पोलिसांनी दोन्ही समाजाला शांतता प्रस्थापित केली आणि बरोबर 8 वाजता संध्याकाळी 2-5 हजारांचा मॉब कसा काय जमतो? एक विशिष्ट समुदायाला टार्गेट केलं गेलं. आता देखील खोतकरनी दाखवलं तेही बघा तुम्ही. आणि यासाठी काल संध्याकाळी जो झालेला हल्ला आहे, 3 DCP लेवलचे अधिकारी जर जखमी होतात, दगडफेक होतीये, कुऱ्हाडीने हल्ला होतोय, पेट्रोल बंब कुठून येतात? पेट्रोल बंब कुठून येतात? पेट्रोल बंब फेकले जातात, गाड्या जाळल्या जातात. याचा अर्थ काय की जाणीवपूर्वक, नियोजनपूर्वक ही साजिश होती.